साताऱ्यामध्ये होऊ घातलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय माझे भाऊत संभाजी भगतजी, मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय करुणासागर पगारे सर, आदरणीय डॉक्टर DL कराड, आदरणीय कॉम्रेड राजू देसले सर, श्यामला चव्हाण ताई, जयवंत खडताळे सर, बागुल सर आणि इथं जमलेल्या सर्वच बायोलॉजिकल बंधू भगिनींना आत्ताच्या या विद्रोही साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी साताऱ्यामध्ये ज्या बैठका झाल्या होत्या कॉम्रेड धनाजी गुरव यांनी घेतले होते, त्याला मला बोलावलं होतं आणि त्याला पोलिसांनी पहिल्यांदा परवानगी नाही दिली. मी त्यांना विचारलं की का बरं परवानगी नाही, तर म्हणे ते निरंजन टकले फार हिंसक बोलतात म्हणे. म्हटलं मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी नितेश राणे जितकं सहिष्णू बोलतो तेवढंच सहिष्णू मी बोलेन. मग ते म्हणे नाही तरी परवानगी नाही देणार. मग म्हटलं आम्ही हॉलमध्ये कार्यक्रम घेतो, हॉलमध्ये तर परवानगीची काही गरजच नसते, पत्र द्या म्हणे. मग ते पत्र घेतलं कॉम्रेड धनाजी गुरवांकडून. ते पत्र घेतल्यानंतर त्यात त्यांनी महात्मा फुलेंच्या पत्राचा उल्लेख केला होता. त्याच्यावरून त्यांनी विचारलं की हा घालमोडे म्हणजे काय, घालमोड या शब्दाचा अर्थ काय. तर म्हटलं तो असा तुम्हाला सांगता नाही येणार एका शब्दात, तुम्ही या कार्यक्रमाला. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये सगळं बोलून झाल्यानंतर मग मी त्यांना विचारलं की आता अर्थ कळला का तुम्हाला घालमोडेचा. तर अशा पद्धतीने या विद्रोहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आणण्याचे प्रयत्न होणार. मी वर्ध्याच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सावरकरांबद्दल जे काय होतं ते सगळं त्यावेळेला बोललो होतो आणि त्यानंतर त्याचे बरेच काय परिणाम झाले. आता पुण्यामध्ये जी राहुल गांधींच्या विरोधात केस आहे, त्या केसमध्ये सगळी कागदपत्र, पुरावे, उलट तपासणीची दिशा काय, ते 1200 प्रश्न जे तयार केलेत ते पहिल्या 100 प्रश्नामध्येच तो वैतागला आहे. म्हणजे पहिल्या 100 प्रश्नामध्येच सत्य की सावरकर पूर्ण बाटलीत आला आहे. आणि मी खात्री देतो की 1001% या खटल्यामध्ये सात्यकीकडून माफी लिहून घेऊ, कारण त्यांची परंपरा आपण जिवंत ठेवली पाहिजे माफी मागण्याची, तर ती राहील. पण नंतर आपल्या अंमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये मी कुंभमेळ्याबद्दल अकबरांनी कसं सुरू केलं याबद्दल मी बोललो होतो आणि त्याच्यावरूनही खूप जणांना त्रास व्हायला लागला की अकबरांनी नाही सुरू केला. मी म्हटलं मी पुरावे दिले, 14 फरमानं अकबराची दिली की अकबरांनी कुंभमेळा कसा सुरू केला. नाही म्हणे त्यांनी नाहीच केला. अरे पण नाही केला याचा तरी पुरावा द्या ना. पण नाही केला याचा काही पुरावा नाही. ज्याचा पुरावा आहे त्याच्याबद्दल फक्त डिनायल मोडमध्ये राहायचं की नुसतं नाकारायचं. तर हा तो त्यावेळेला प्रकार झाला. औरंगाबादमधल्या विद्रोहीनंतर माझ्यावर खटला दाखल झाला, कारण त्या औरंगाबादच्या विद्रोहीमध्ये मी असं म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस खोटारडा आहे. त्याच्यानंतर मी असं म्हटलं की भारताचं ब्रीदवाक्य हे सत्यमेव जयते आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतलेलं ब्रीदवाक्य हे यतो धर्मोस तत्व जया आहे. तर हे दोन्ही विरोधाभासी आहे, एक तर सत्याचा विजय किंवा धर्माचा विजय. पण हे विरोधाभास चालणार नाही, त्यामुळे याच्यामधलं काय हे नक्की ठरवलं गेलं पाहिजे. त्याच्यावरून मी न्यायालयाची बदनामी केली असं. आणि तिसरं मी असं म्हटलेलं होतं की अमेरिकेमध्ये इतकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की रॉबर्ट डिनेरोसारखा अभिनेता डोनाल्ड ट्रम्प इज अन ॲसहोल असं बोलू शकतो. मला वाटत जरी असलं तरी नरेंद्र मोदी इज अन ॲसहोल असं मी नाही बोलू शकत. त्याच्यावरून त्यांनी खटला दाखल केला. मग पहिले त्यांना असं वाटलं की आता हे काहीतरी बिचकणार वगैरे. मला फोन आला की तुमच्या विरोधामध्ये अशी चार्जशीट झाली. आपले भवरे सर जे आहेत त्यांनी हे केला होता फोन. तर म्हटलं की ठीक आहे. मग ते पोलीस म्हणे की तुमचा जबाब घ्यायचा आहे, तुम्ही उद्या तिथं या पोलीस स्टेशनला. म्हटलं मला नाही द्यायचा जबाब. तर म्हणे म्हणजे काय. म्हटलं तुम्ही चार्जशीट पाठवा कोर्टात, मी कोर्टात जबाब देईन. तर म्हणे की नाही पण हा म्हणजे अटक करायला लागेल. म्हटलं करा अटक. तर म्हणे तुम्ही अँटिसिपेटरी घ्या ना. म्हटलं मी अँटिसिपेटरी घेणार नाही, मी अटक झाल्यानंतरही बेल मागणार नाही. मला आता दाखवायचंच आहे की हा किती मूर्खपणा आहे. मला बेलच नको म्हटलं, मी येणारच नाही. मग त्यांनी
एक दिवस आधी मला फोन केला की उद्या आम्ही चार्जशीट दाखल करतोय, तर कोर्टात या. मग कोर्टात गेल्यानंतर न्यायाधीशांनी विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे. तर म्हटलं हो, हे मी बोललो, हेच मला बोलायचं होतं आणि हे मला कायम बोलायचं. कारण हे म्हणजे असं चुकून माकून बोललो वगैरे असं नाही, हेच मला बोलायचं होतं, कारण हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तर म्हणे अहो कसं काय, तुम्ही मुख्यमंत्री खोटारडे म्हणता. तर म्हटलं त्याची 100 उदाहरणं आहे. सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये मेला, हे तसं मेला नाही हे या बाबांनी विधानसभेत सांगितलं. आणि मग ज्युडिशियल कमिशन नेमल्यानंतर ज्युडिशियल कमिशननी क्लिअर कट रिपोर्ट दिला की तो पोलीस कस्टडीतल्या मारहाणीतच मेला. याचा अर्थ काय, तो खोटारडा आहे. आणि अशी आणखीन पण इतर उदाहरणं आहेत. म्हटलं 7/12 करू कोरा, 7/12 करू कोरा, 7/12 करू कोरा, 3 वेळेला प्रत्येक ठिकाणी बोलला, नाही केला कोरा, हे पण खोटारडेपणाचं आहे. तर म्हणे बरं, पण मग तुम्ही ते न्यायालयाचा अपमान केला. म्हटलं मी कोणाचंच ब्रीदवाक्य निवडलेलं नाही. भारताचं ब्रीदवाक्य भारत सरकारने निवडलं, सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीदवाक्य सर्वोच्च न्यायालयाने निवडलं. यातला विरोधाभास काय एवढाच मी सांगितला. यात बदनामीचा काय विषय, ही ब्रीदवाक्य त्यांनी ठरवावी बदलायची की नाही बदलायची. म्हणजे तुम्ही मोदींना असं असं बोललात. तर म्हटलं मोदींना असं बोलता येणार नाही असं मी बोललो. तर म्हणे की नाही तुम्ही अप्रत्यक्षरित्या बोललात. तर म्हटलं खरं तर मी प्रत्यक्षरित्या पण बोलू शकतो, कारण ॲसोल ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जगातल्या प्रत्येक सजीव प्राण्याला ते आहे. ते बदनामीकारक त्याच्याचसाठी आहे ज्याला नाही आहे. त्यामुळे पहिले ते सिद्ध व्हावं की यांना ते नाही आहे, मग मी बदनामी केली असं आपल्याला म्हणता येईल. त्यांनी पण डोक्याला हात लावला. त्यामुळे की जा. मग मी त्यांना म्हटलं की अहो नाशिकचं आहे, म्हटलं गोदावरीचं पाणी पितो, वालदेवीचं नाही प्यायलं, त्यामुळे माफी नाही मागणार. पण हे होत राहतं आणि हे होत राहणार. आता या परवाच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तर आपण हे खात्रीने म्हणू शकतो की लोकशाही संपवली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्होट चोरीचा जो एक्सपेरिमेंट केला होता त्याला कायदेशीर मान्यता SIRच्या मार्फत दिली आणि SIRमधून व्होट चोरी केली गेली आणि त्यातून या निवडणुकांचे निकाल ज्या पद्धतीने आलेत ते आलेत. अर्थात बऱ्याच मी आजच्या एका ठिकाणी पण हेच म्हटलं की या फॅशिझमला ज्या ज्या लोकांनी ताकद दिली त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी पण होत्या. 2002 साली ज्या वेळेला गुजरातमध्ये मुसलमानांचं हत्याकांड झालं त्यावेळेला या केंद्रीय मंत्री होत्या आणि त्याच्या विरोधात राजीनामा देऊन या बाहेर नाही पडल्या. मुळात यांची इच्छा काँग्रेसनी कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये भाजपबरोबर युती करावी बंगालमध्ये अशी होती. त्याला प्रणव मुखर्जींनी नकार दिला, म्हणून मुकुल रॉयबरोबर यांनी तृणमूल काँग्रेस काढली आणि जाहीर सभांमध्ये भाजप आमचा नॅचरल अलाय आहे असं भाषणं त्यावेळेला करत होत्या. त्याच्यानंतर जे काही घडत गेलं म्हणजे तो राजीनामा नाही दिला. आत्ता अगदी इंडिया अलायन्स करायचं नाव काढलं, इंडिया अलायन्समधून ऐन वेळेला बाहेर पडल्या, लोकसभा स्वतंत्र लढवली. हे वारंवार त्यांनी हे केलेलं आहे. मी त्यांना मुंबईत पण हे त्यांच्या कार्यक्रमात बोललो होतो की आम्ही तुमच्या याच्यावर विश्वास का ठेवू. तुमचा मोदींच्या फॅशिझमला विरोध आहे, पण तुमचं पण ते एक फॅशिझम आहे. तुमचं कार्टून काढलं म्हणून 1.5 वर्ष पत्रकार तुरुंगात ठेवला होता यांनी. तर या म्हणजे नितीश कुमार असेल हे असतील यांनी दरवेळेला बळ दिलेलं आहे आज. म्हणजे आणि हे प्रत्येक राज्यामधलं आहे. अकाली दलाला यांनी गिळंकृत केलं, यांनी जनता दल युनायटेडला गिळंकृत केलं, नितीश कुमारच्या पक्षाला आता ममता बॅनर्जींना गिळंकृत करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर नवीन पटनाईकच्या पक्षाला यांनी गिळंकृत केलं. जो यांच्याबरोबर गेला, शिवसेनेला यांनी गिळंकृत केलं, राष्ट्रवादीला यांनी गिळंकृत केलं. हे जो यांच्याबरोबर राहिलेला आहे, यांना सहानुभूती दिलेली आहे, यांना मदत केलेली आहे, त्याला यांनीच गिळून टाकलेलं आहे. त्यामुळे हे खूप लक्षात ठेवायला लागेल की सतत कोणत्याही परिस्थितीत या फॅसिझमच्या विरोधामध्ये कोण उभं राहिलं, कोणी यांना कधीही साथ नाही दिली, तेच खरे यांचे विरोधक. हे खूप लक्षात ठेवायला लागेल. आणि आता या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये म्हणजे विद्रोही साहित्य संमेलनाचे दादा तुम्ही अध्यक्ष झालेला आहात. पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सुद्धा तुमचा केवढा मोठा रोल होता मुंबईत झालेल्या. हे आत्ता नाशिकला कॉम्रेड सुबोध मोरेंनी जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा नाशिककरांसमोर ते आलं.
की कुठल्या परिस्थितीमध्ये व्यक्तिगत पातळीवर तुम्ही होतात तरीही तुम्ही या विद्रोही चळवळीसाठी म्हणून त्यावेळेला सहकार्य करत होतात. आणि हे खूप गरजेचं आहे की हा जो आवाज आहे, जो आपण कायम म्हणतो शेवटच्या माणसाचा आवाज, हा लोकांपर्यंत नेण्यासाठी, याला बळ देण्यासाठी ही विद्रोही चळवळ म्हणजे आणि ही विद्रोही सांस्कृतिक हस्तक्षेप हा खूप सकस आणि खूप बळकट होणं हे अत्यंत जरुरी आहे. माझी एकच विनंती आहे की हे विद्रोही साहित्य संमेलनापुरतं राहू नये. आपलं 9-10 तारखेला संमेलन संपल्यानंतर दर महिन्याला याचा महाराष्ट्रभर काहीतरी कार्यक्रम असायला हवा. वर्षभर हा विद्रोह सुरू राहिला पाहिजे. वर्षभर प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना काहीतरी कार्यक्रम मिळाला पाहिजे तो राबवण्यासाठी ह्या विद्रोहाच्या निमित्ताने. हे जर हे आपण नक्कीच कराल, ही पण 100% मला याबद्दलची खात्री आहे. आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपण सर्वजण इथं जमलात, नाशिककरांतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे मी सुद्धा आदरणीय संभाजी भगत यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या वर्षासाठी त्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हवं ते काम आम्हाला सांगा, आम्ही 100% हे वर्षभर निभावू याची खात्री पण देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.